हॅलो फ्रेंड्स, तुम्हालाही इंग्रजीमध्ये पीचा उच्चार कुठे करायचा व कुठे नाही करायचा हे कळत नाही का? काळजी करू नका. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सायलेंट पीबद्दल शिकणार आहोत. सायलेंट लेटर वाव. म्हणजेच इंग्रजीमध्ये काही शब्दांमध्ये पी तर दिसतो पण त्याचा उच्चार होत नाही, म्हणूनच तो तिथे सायलेंट असतो. यासाठी आपण काही भन्नाट ट्रिक्स बघणार आहोत. या 3 भन्नाट ट्रिक्सच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत की सायलेंट पी कुठे आहे हे कसं ओळखायचं. या अगोदर जर तुम्ही आपल्या लर्न विथ उज्ज्वला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व तिथे दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून पुढेही अशा छान छान व्हिडिओची माहिती तुम्हाला मिळू शकेल. तर चला सुरू करूया. बघा, तर इंग्रजीमध्ये पी सायलेंट कधी असतो, म्हणजेच त्याचा उच्चार कधी होत नाही, दिसतो पण त्याचा उच्चार होत नाही. तर जेव्हा पी नंतर एन येते, म्हणजेच पी एन असे येते, किंवा ज्या शब्दांची सुरुवात पी एसने होते तेव्हा तिथे पी हा सायलेंट असतो. आता आपण उदाहरणांच्या माध्यमातून बघणार आहोत जे शब्द पी एनने स्टार्ट होतात पण तिथे पीचा उच्चार होत नाही. आता बघा, पहिला शब्द आहे PNEUMONIA. या शब्दामध्ये पी आहे पण त्याचा उच्चार काय होणार आहे, कसं वाचणार तुम्ही इथे? न्यूमोनिया. न्यूमोनिया नाही, न्यूमोनिया. म्हणजेच इथे पी दिसतोय पण त्याचा उच्चार होत नाही, इथे पी सायलेंट आहे. सेकंड शब्द आहे, सेकंड वर्ड काय आहे? न्यूमॅटिक. स्पेलिंग PNEUMATIC. पी आहे पण उच्चार होत नाही. थर्ड, न्यूमॅटिक्स. PNEUMATICS. इथेही स्पेलिंगमध्ये पी आहे पण उच्चार होत नाही. नेक्स्ट, न्यूमोथोरॅक्स. PNEUMOTHORAX. इथे पी आहे पण त्याचा उच्चार होत नाही. बघा, हे सर्व होते पी एनने सुरू होणारे शब्द जिथे पी हा सायलेंट होता. आता आपण बघतोय पी एसने सुरू होणारे शब्द जिथे पी सायलेंट आहे. फर्स्ट झालं पी एन, आता बघतोय पी एस. बघा, पहिला शब्द काय आहे? सायकॉलॉजी. सायकॉलॉजी स्टार्टिंग आहे पीने पण इथे पी सायलेंट आहे, सो इथे पीचा उच्चार होणार नाही. नेक्स्ट वर्ड आहे सायकॉलॉजिस्ट. सायकॉलॉजिस्ट. इथे पी आहे स्पेलिंगमध्ये पण त्याचा उच्चार होत नाही कारण इथे पी सायलेंट आहे. नेक्स्ट आहे सायकिक. बघा, या वर्डच्या स्पेलिंगमध्ये सुद्धा पी आहे पण इथे पी सायलेंट आहे. नेक्स्ट, सायकियाट्री. सायकियाट्री. इथे सुद्धा पी सायलेंट आहे. त्यानंतर आहे सायकियाट्रिस्ट. इथे सुद्धा स्पेलिंगमध्ये या वर्डच्या पी आहे पण इथे पी सायलेंट असल्यामुळे काय येणार आहे उच्चार? सायकियाट्रिस्ट. ओके, तर अशा प्रकारे हे होते पी एसने सुरू होणारे शब्द जिथे पी सायलेंट असतो. आतापर्यंत आपण 2 ट्रिक्स बघितल्या. आता ही थर्ड ट्रिक जी आहे त्यामध्ये बघा, पीने सुरू होणाऱ्या प्रत्येक शब्दात पी सायलेंट नसतो, म्हणजे जिथे फक्त शब्द पीने स्टार्ट होतो तिथे पी सायलेंट नसतो. आता याचे एक्झाम्पल्स बघा, पेन, पेपर, पार्क, पीपल, पिझ्झा, पॅरट, एक्सेट्रा. ओके, तर या 3 ट्रिक्स जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुमचं इंग्रजी वाचताना कधीच चुकणार नाही. पी सायलेंट लेटर आहे हे तुम्हाला कळेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व आपल्या लर्न विथ उज्ज्वला चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.